पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दररोज गोकुळ नावाचा एक भक्त नियमितपणे साफसफाई करण्याचं काम करीत होता. तो जेव्हाही साफसफाई करत असे त्याचं लक्ष पांडुरंगाकडे जात असे. तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येत असे, विटेवरी रोज उभा राहून माझा विठ्ठल लोकांना दर्शन देतो, त्यामुळे माझ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. पण माझा विठ्ठल मात्र कुणाला काहीही बोलत नाही, भक्ताचे मन दुखावत नाही. म्हणून एक दिवस त्यानं पांडुरंगाला विचारलं, देवा, तू तुझ्या भक्तांसाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील. मला तुझ्याकडे पाहून फार दया येते. तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन. त्यावरती पांडुरंग हसून म्हणाले, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस. काहीही झाले तरी काही बोलू नकोस, फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्ताचे येणे सुरू झाले. तेव्हा तेथे एक श्रीमंत भक्त आला. देवाला भक्तिभावाने नमन करून तो म्हणाला, देवा, मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे. माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. तुझी कृपा सदैव माझ्यावरती राहू दे. त्यावरती तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला. पण जाता जाता चुकून तो आपलं पैशानं भरलेलं पाकिट मात्र तेथेच विसरला. गोकुळ ते सारं पाहत होता. आपण त्याला आवाज द्यावा असं त्याच्या मनी आलं, पण देवानं काहीच न बोलता फक्त उभं राहण्याचं त्याला सांगितलं होतं. त्यामुळे गोकुळ त्याचं पाकिट त्याला परत करू शकला नाही. पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे तो फक्त कटीवरती हात ठेवून हसत उभा राहिला होता. पुढे तेथे एक गरीब भक्त आला. गरीब भक्त पांडुरंगाला म्हणाला, पांडुरंगा, माझ्याकडे आता फक्त 1 रुपया उरलेला आहे. पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो आहे. माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी लीन ठेव. माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व 2 मुले 2 दिवसांपासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कण नाही. माझा सगळा भार मी तुझ्यावरती सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो. तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेलं पाकिट दिसतं. तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो. गोकुळ काहीच न बोलता हसत उभा असतो. पुढे तिथे एक नावाडी येतो. देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. तेव्हा सर्व व्यवस्थित होऊ दे. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. असं म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तिथे पाकिट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसामार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरनं नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळला फार वाईट वाटतं, पण तो काहीच करू शकत नसल्यानं तो फक्त उभा राहिलेला होता. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस? मी काहीच केलं नाही, तरी मला ही शिक्षा. पोलीस नावाड्याला पकडून घेऊन जात असतात. हे पाहून गोकुळचं हृदय परिवर्तन होतं. तो विचार करू लागतो, स्वतः पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्यानं काहीतरी केलं असतं. असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो, पाकिट नावाड्यानं चोरलं नसून गरीब भक्तानं चोरलं आहे. त्यावरती पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी आणि श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात. पूर्ण दिवस अशा प्रकारे निघून गेला. रात्रीच्या वेळी पांडुरंग पुन्हा मंदिरात आले. त्यांनी गोकुळला विचारलं, कसा होता दिवस? गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटलं होतं की इथे उभं राहणं फार सोपं काम आहे, पण आज मला कळलं की हे काम किती अवघड आहे. यावरनं कळतं की तुझा दिवस काही सोपा नसतो. पण देवा, मी आज एक खूप चांगलं काम पण केलं आहे. असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतात, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला मी सांगितलं होतं की तू कोणालाही काहीही सांगायचं नाहीस. तुला काय वाटतं, मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही? गोकुळ मान खाली घालून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणाले, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकिट ठरवल्याचा खेळ मला करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापर करून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.
त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया उरला होता. तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने तो मला अर्पण केला. म्हणून पैशाचं पाकीट मी त्याला दिलं. कारण सर्व पैसे तो फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले होते. त्या नावाड्याचे काहीही चुकीचे केले नव्हते. पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. त्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला होता, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटातून सुटेल. पण तुला वाटलं की आपण 1 दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळं समजू शकतो. पण तू तर सर्व खेळावरती पाणी सोडलं आणि नेहमी जे होतं तेच आज पण झालं. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्य त्यावरती पाणी सोडतो. म्हणजेच देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे. फक्त आपण देवावरती विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे, कारण तो सृष्टीचा निर्माता आहे. भक्तांच्या सेवेसाठी परमेश्वर नेहमी उभा असतो. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना जपत असते, त्याप्रमाणे परमेश्वर देखील आपल्या लेकरांना, आपल्या भक्तांना जपत असतो. पण आपण मात्र त्यातून अर्थ वेगळाच काढून देवालाच कोसत असतो. जय जय राम कृष्ण हरी. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आता आपण आणखी एक कथा बघणार आहोत, भक्त आणि गजानन महाराज. गजानन महाराज एकदा फिरायला निघाले होते. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य प्रचंड तापला होता. महाराजांना तहान लागली होती. त्यांना समोरच्या एका शेतात एक शेतकरी दिसला. त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितलं. बाबा रे, फार तहान लागली आहे, पाणी देतोस का? जरा जलदानाचं पुण्य होईल तुला. शेतकऱ्याने स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणून घरून एक कळशी भरून पाणी सोबत आणलं होतं. शेतकरी महाराजांना ओळखत नव्हता. महाराज दिगंबर अवस्थेत म्हणजे एकही कपडा न घालता फिरत असत. महाराजांकडे पाहून शेतकऱ्याला वाटलं, मी एवढ्या उन्हाचं घरून पाणी डोक्यावर वाहून आणलं. दिवसभर काम करून माझा थकवा घालवण्यासाठी मला पाणी लागतं आणि हा रिकामटेकडा नागडा वेळसर मनुष्य काहीही न करता माझ्या वाटेचे पाणी मागतोय. असा विचार करून शेतकऱ्याला राग आला. तो महाराजांना म्हणाला, तुझ्यासारख्या धडधाकट पाणी देऊन मला कसले पुण्य मिळेल? दान सत्पात्री असावं. एखाद्या दुर्बल, अपंग, असहाय्य व्यक्तीने मागितले असते तर मी त्याला हे पाणी नक्की दिले असते. तू काही लोकांच्या भल्याचं काम करत असतास तर त्याबद्दल तरी द्यावे असे मला वाटले असते. तू निघ इथून बरं आता. महाराजांनी त्याचं बोलणं ऐकून मंदस्मित केलं आणि तिथून पुढे एक विहीर दिसत होती, तिकडे निघाले. शेतकरी ओरडला, अरे ती विहीर कित्येक वर्षांपासून कोरडी पडली आहे. एक थेंब पाणी नाही त्यात. तिथे काय आसपास कुठेच पाणी नाही या दिवसात. तू जा बरं इथून. असे ऐकून महाराज म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतोस तसं लोकांच्या भल्याचं काही काम करून बघतो. महाराज विहिरीजवळ गेले आणि वर आकाशाकडे पाहत देवाची प्रार्थना केली आणि चमत्कार झाला. त्या विहिरीला पाझर फुटला आणि वेगाने पाणी वर यायला लागलं. काही क्षणातच विहिरीचं पाणी भरून ओसंडून व्हायला लागलं. आता शेतकऱ्याला हा माणूस वेडसर नसून कोणीतरी सिद्ध पुरुष आहे हे समजलं होतं. तो धावत आला आणि महाराजांचे पाय धरले. क्षमा करा महाराज, मी आपणास ओळखलं नाही. नकळत आपला अपमान केला. तेव्हा महाराज हसले. घाबरू नकोस, आता तुझ्या शेतात मुबलक पाणी आहे. अशीच मेहनत कर आणि छान मळा फुलव. शेतकऱ्याला आता शेतीत रस उरला नव्हता. तो म्हणाला, महाराज, आता आपल्यासारख्या सिद्ध पुरुषाचं दर्शन झालं. आता मला ह्या शेतीत काही रस उरला नाही. मला आपल्या सोबत राहू द्या. हा शेतकरी म्हणजे महाराजांचे एक प्रसिद्ध भक्त भास्करराव पाटील. या प्रसंगानंतर ते कायम महाराजांसोबत राहिले. म्हणजेच मनुष्य हा कधीच परमेश्वराला लवकर ओळखू शकत नाही, पण परमेश्वर मात्र भक्तासाठी कायम त्यांच्या पाठीशी उभे असतात. तुम्ही ज्या देवाला आपलं म्हणतात तो देव नेहमी तुमच्यासोबत सावलीसारखा असतो. फक्त आपण त्याला ओळखत